झी 24 तास एक पाऊल पुढे. थांबवल्यावर मी उठलो तर स्पीडिंगचं तिकीट म्हणून ते माझ्या ड्रायव्हरनी मला सांगितलं मी जे असेल ते भरून टाका. त्या टायमाला मी आमदार आहे म्हणून मला सोडा हे बोललो नव्हतो. जे होतं ते भरायला सांगितलेलं 700 रुपये हे मी भरले. पावती विशाल पावती 700 रुपये हे मी दंड भरलाय. माझ्या ड्रायव्हरला सांगितलं की जे असेल ते दंड भर, तुझी चूक असेल तर चूक मान्य कर आणि दंड भर. ही ती पावती आहे. ह्याच्यात 2 कलम लावलेले आहेत. मी विचारलं की साहेब हे 2 कलम कसले आहेत. एक तर ऑब्व्हियसली स्पीडिंगचं असेल. 2 कलम लावले आहेत. ते हवालदारांनी मला सांगितलं की आमच्या साहेबांनी मला ते कलम लावायला सांगितलं. तुम्ही ते साहेबांचं विचार. साहेब म्हणजे कोण तर सूर्यवंशी साहेब. मी सूर्यवंशी साहेबांना सांगितलं की साहेब असे जे 2 कलम लावले आहेत तुम्ही सांगितलेलं स्पीडिंगसाठी, दुसरं कलम काय हे मला सांगा. ते बोलले मी सांगणार नाही, माझ्या माणसाला विचार. मी बोललो साहेब मी त्यांना विचारलं, ते बोलतात की तुम्हाला विचारा. तुम्ही सांगतात माझ्या माणसाला विचारा. साहेब मी आमदार आहे, मला माहिती तर द्या. ते बोलले आमदार असेल तुझ्या घरी. तेव्हा मी काय केलं, मी माझा मोबाईल काढला आणि शूटिंग चालू केलं. हे शूटिंग चालू केल्यावर त्यांना समजलं की मी शूटिंग करतोय. तेव्हा ते मला फॉल्सली एक्यूज करायला लागले की मी शिवीगाळ करत होतो. तुम्हाला मी ही सीडी देणार आहे. ह्या सीडीमध्ये बेसिकली अख्खं फुटेज आहे. 8-10 मिनिटाचा फुटेज आहे. त्या फुटेजमध्ये तुम्ही बघतील पहिला त्यांनी सांगितलं की माझ्या हवालदारला तुम्ही शिवी दिली. नंतर ते बोलतात की मला शिवी दिली. नंतर ते बोलतात की हवालदारला सांगितलं मला शिवी द्यायला. म्हणजे बेसिकली ते कंटिन्यूस फिरत चालले आहेत. क्लिपच्या स्टार्टिंगला तुम्ही बोलतील ते अडखडत बोलले आहेत की तुम्ही मला शिवी दिली. म्हणजे बेसिकली ते खोटं बोलतात. आणि जर मी चुकीचा असता तर मी प्रथम शूटिंग केलंच नसतं. पावती भरलेली आहे, मी पैसे भरलेले आहेत. माझा गुन्हा फक्त एकच आहे की हे 2 कलम तुम्ही कोणते लावलेत हे विचारणं हा माझा गुन्हा झालेला. तिकडे ते मला उत्तर देऊ शकले असते. मी सांगितलं होतं की मला माफ करा किंवा मला सोडा. ते 700 रुपये जे आहे ते मी भरणार नाही. पावती घेतली, पैसे भरले आणि त्याच्यानंतर मी विचारले. ह्या सिटीमध्ये दुसरा त्यांनी मला धमकी काय दिली. त्यांनी मला सांगितलं की मी तुमच्यावर FIR टाकणार की तुम्ही पोलिसांची आई बहीण काढली. एका शब्दाने मी कोणत्याही अपशब्द वापरले नाही आहेत. अख्ख्या सिटीमध्ये मी अहो जाहो म्हणून बोलतोय, ते मला अरेतुरे करून बोलतात आहेत. हे फुटेजमध्ये तुम्ही बघतील. तिसरा ॲलिगेशन ते मला बोलले की ही तुमची गाडी जी आहे ती 3 दिवसापासून मी तुझी गाडी जी आहे ही 3 दिवसापासून मी ट्रॅक करतोय, ह्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. आता गाडीवर काय गुन्हा दाखल करणार आहेत हे मला समजत नाही. पण ते 3 दिवसापासून माझी गाडी ट्रॅक करत होते. मी दिल्लीला होतो. मी माझ्या घरी फोन लावून विचारलं की 3 दिवसापासून माझी गाडी कोणी घरातून काढलेली का. माझ्या भावांनी आई वडिलांनी सांगितलं ती गाडी घरातच आहे, 3 दिवसापासून कोणी काढलीच नाही. ते मला बोलले की तू खोटं बोलतोय. टोल नाक्यावर ह्या गाडीचं फुटेज आहे. लास्ट 3 दिवसामध्ये तुम्ही गुन्हे केलेले आहे, ते पण ह्या सीडीमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. तेव्हा मी बोला साहेब तुम्हाला जे गुन्हे टाकायचे असतील ते गुन्हे टाका. आणि जिथपर्यंत तुम्ही माझ्यावर गुन्हे टाकत नाही, ह्या गाडीबद्दल तुम्ही कशाला ह्या गाडीला ट्रॅक करत होते ते गुन्हे मला सांगत नाही आणि माझ्यावर FIR टाकत नाही, तिथपर्यंत मी इकडून जाणार नाही. तेव्हा ते मला वर्ली पोलीस स्टेशनला घेऊन गेले. वर्ली पोलीस स्टेशनला त्यांचे जे सुपिरियर होते कोरे साहेब म्हणून, कोरे साहेबांनी विषय समजून घेतला. कोरे साहेबांनी माझी माफी मागितली. मी बोला साहेब तुमचं काही चुकलं नाही आहे. हा एक अधिकारी आहे ज्याला मी प्रश्न विचारलेला की हे तुम्ही 2 कलम कशाला टाकल्यात. त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की मी सांगणार नाही, माझ्या माणसाला विचारा. तो जो सीन तुम्हाला सांगितलं तो कोरे साहेब माझी माफी मागत होते. त्यांनी ह्या सूर्यवंशी साहेबांना बोलून घेतलं. त्यांनी झालं जे असेल ते माफी मागा आणि संपवून टाका. ते बोलले की नाही मला इकडे ड्युटी आणि निघून गेले. म्हणजे ते त्याच्या सुपिरियरची पण रिस्पेक्ट करत नव्हते. हे एक झालं. माझी रिस्पेक्ट नाही केली. मी त्यांना प्रश्न विचारला जो परत ह्या सीडीवर तुम्ही ऐकतील की तुम्ही लोकप्रतिनिधीशी असं उद्धटपणे बोलतात, तुम्ही सामान्य माणसाशी कसं बोलत असेल. ती पण माझी तिसरी चुकी. बेसिकली आता मी थोडंसं टीव्हीवर बघत होतो पॉलिटिकल हुलिगन्स वगैरे येते. पहिली बाजू काय ही पण मला वाटते तुम्ही सगळ्यांनी, मी सगळ्यांना विनंती करतो. सविस्तरपणे तुम्ही कालच्या इन्सिडेंट विषयी सांगितलं. हो, आज जे काही इथे घडलं त्याविषयी सविस्तरपणे काय तुम्ही प्रश्न विचारा. एक मिनट कल का विषय अपन पूरा करते हैं. कल के बारे में अगर किसी को क्वेश्चंस है वो अपन क्वेश्चंस संक्षेप में बताइए कल क्या हुआ. कल मैंने बोल दिया ना. अगर कल के बारे में आपको कोई क्वेश्चन है. एक मिनिट आजचं थोड्या वेळात बोलू. कालचा जर प्रश्न कोणाकडे असेल तर तो आधी प्रश्न विचार. कालचा पण संपट होतो नंतर पूरा देश का ध्यान है आप हिंदी में एक बार बता दीजिए आपकी तरफ से कल की क्या घटना, उनकी क्या गलती थी, आपने क्या बोला आपके मुताबिक. मेरी गलती ये थी
कि मैं गाड़ी में सोया था, मेरे ड्राइवर ने स्पीडिंग किया, गाड़ी रुकाया, स्पीडिंग चार्जेस किया, तब मैंने बताया नहीं कि मैं आमदार हूं या विधायक हूं। मैंने ड्राइवर को बोला जो भी दंड पड़ता है वो आप भर दो। वो मैंने स्लिप आपको जो दिखाया अभी, तो वो जो 2 चार्जेस मुझे लगाए थे, 700 रुपये भरना था, उन्होंने 700 रुपये भर दिए। 2 चार्जेस जब लगाए तो मैंने पूछा कि ये 2 चार्जेस काहे के? एक तो ऑब्वियसली स्पीडिंग के लिए रुकाया था, 2 स्पीडिंग का, तो उतना तो मुझे समझ में आता कि स्पीडिंग के लिए रुकाया था। इसमें 2 चार्जेस है। तो मैंने उनको पूछा कि 2 चार्जेस काहे का? तो हवलदार जो थे उन्होंने बोला कि हमारे साहब ने एक कलम लगाने को बोला है, अब उनसे बात करो। सूर्यवंशी साहब से मैंने जब बात किया तो उन्होंने कहा कि ये मेरे आदमी से बात करो। तब मैंने उनको बोला कि साहब, मैंने पैसा जो भरना था, जो दंड भरना था, वो भर दिया है, पावती ले लिया है। अभी एज अ सिटीजन आई हैव द राइट टू नो कि उसपे आपने क्या दंड, क्या कलम मुझे लगा। झी 24 तास, एक पाऊल पुढे।